आहे प्रभू, तू आम्हाला एकत्र केला आहे प्रभू, तू आमच्यामध्ये उपस्थिती आहे प्रभू. आमच्या आत्मिक डोळे उघड प्रभू, आत्मिक कान उघड प्रभू, तू आमच्या बरोबर बोल प्रभू. तुझी खास योजना आमच्या जीवनामध्ये होऊन दे प्रभू. सैतानाला येसूच्या नावाने मी धमकवत आहे. अरे डिस्टर्ब करणारा दुष्ट आत्मा येसूच्या नावाने दूर करत आहे. येसूच्या रक्ताने आम्हाला आम्ही कव्हर करत आहे. येसूच्या नावाने आम्ही मागत आहे प्रभू. तू बोल प्रभू आमच्या बरोबर, तुझी इच्छा होऊन दे प्रभू. आमेन. उत्पत्ती 3रा अध्याय. पहिल्यापासून. हालेलुया. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्पपाक दुष्ट होतो. तो स्त्रीला म्हणाले, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असं देवाने तुम्हाला सांगितलं, हे खरं काय? स्त्रीने सर्पास म्हटलं, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेतल्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितलं आहे की ते खाऊ नको, त्याला स्पर्शही करू नको, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाले, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याच्या फळ खाल तेच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरं वाईट जाणणारे व्हाल. ते झाडाचे फळ खाण्यास चांगलं, दिसण्यात मनोहर आणि साने करण्यास इष्ट आहे असं ते स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्लं व आपणा बरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्यांनी ते खाल्ले. तेव्हा ते उभयंदाचे डोळे उघडले आणि आपण नग्न आग असं तेच करून आले. तेव्हा त्यांनी अंजीराच्या पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टेने केली. हालेलुया. आदाम आणि हव्वाला देवाने सांगितलं होतं, बागेतल्या मध्ये असलेल्या झाडाच्या फळ खाऊ नको, बाकी सगळं झाडाचं फळ खा. पण सैतानाने सापाचे रूप धारण करून आदाम आणि हव्वाला सांगितलं, ते खाल्लं तर तुम्ही बरं वाईट ज्ञान तुम्हाला समजणार आहे आणि देवासारखे होणार आहे म्हणून हव्वाने ते फळ झाडाच्या फळ मध्यभागी असलेलं झाडाचं फळ खाल्लं आणि आपल्या नवऱ्याला पण ते दिलाय. ते खाल्ल्यानंतर त्यांचे डोळे उघडलं आणि त्यांना समजले की आपण नग्न आहे. हालेलुया. ते ताबडतोब काय केलाय, अंजीराच्या पानाने कपडा करून शिवून ते घातलेलं आहे. हालेलुया. आदाम हव्वाने पाप केलाय. हालेलुया. देवाच्या आज्ञा मोडलाय म्हणून ते काय केलाय, स्वतः प्रयत्न करून अंजीराच्या पानाला शिवून कपडा म्हणून स्वतःला घातलेला आहे. हालेलुया. हे नंतर सलोपाच्या वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होतो. त्याचा आवाज तेच ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीकडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. हालेलुया. याच्यातून आम्हाला दुसरा पॉइंट एक समजून येतं की जे व्यक्ती पापामध्ये आहे ते देवापासून लांब जाणार आहे. हालेलुया. आणि पाप केलेला आहे ते व्यक्ती देवाचे जवळ येलं तर ऑटोमॅटिक ते पापाच्या गोष्टी सगळं निघून जाणार आहे. एक व्यक्ती जगामध्ये आहे, पापामध्ये आहे, तो येशू ख्रिस्ताकडे हृदयातून येला, येशू ख्रिस्ताला स्वीकार केला, त्याचे पाप सगळं त्याच्यापासून निघून जाणार आहे. हालेलुया. याचा अर्थ असं पण ठेवू शकतो आम्ही, देवाचे जवळ येलं तर आम्ही पाप करणार नाही आहे, देवापासून लांब गेलं तर पाप करणार आहे. हालेलुया. देवाचे जवळ आहे आम्ही पाप करणार नाही, देवापासून लांब गेलं पाप करणारच आहे. आम्हाला नाही समजलं असणार आहे, पण पापामध्ये आम्ही जाणार आहे देवापासून लांब आम्ही गेलं तर.
तेव्हा परमेश्वर देवाने आदामास आक मारून म्हटलं, तू कुठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून पिऊन लपलो. देवाने म्हटलं, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितलं? जे झाडाचे फळ तू खाऊ नको असे मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्लं काय? आदाम म्हणाले, जी स्त्री तू मला सोबतीस दिली त्यांनी ती झाडाचे फळ मला दिलं आणि ती मी खाल्लं. परमेश्वर देव ते स्त्रीला म्हणाले, हे तू काय केलं? स्त्री म्हणाली, सर्पाने मला पुरल घातली म्हणून मी ते खाल्ले. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाले, तू हे केलं म्हणून सर्व ग्रामपशु व वनाच्या याच्यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चलशील आणि आयुष्यभर माती खाशील आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. ती तुझे डोके फोडतील व तू तिची टाच फोडशील. तो स्त्रीला म्हणाले, मी तुझ्या दुःखच तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसूतील, तरी तुझ्या ओटा नवराकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चलवील. आदामास तो म्हणाले, तू आपल्या स्त्रीचं ऐकलं आणि जे झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याची फळ तू खाल्लं, म्हणून तुझ्या मुले भूमीला श्राप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून त्याच्या उपज खाशील. ती तुला काटे व कुसले देईल. तू शेतातलं पीक खाशील. तू आपल्या निरलच्या कामाने पाकर मिळवून खाशील व आधी पुन्हा मातीला जाऊन मिळशील. लास्ट मध्ये शेवट तू मातीत जाणार आहे, कारण त्याच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहे आणि मातीला परत जाऊन मिळशील. आदामाने आपल्या बायकोचे नाव हवा ठेविले, कारण ती अवघा जीवदारी जनांची माता होय. परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्म वस्त्रे करून तेच घातली. हालेलुया. आदाम आणि हवा पाप केलं आणि नग्न आहे म्हणून समजल्यानंतर ते अंजिराचे पान शिवून कपडा घातलं होतं. हालेलुया. पण ते टिकणार नाही म्हणून, ते काही फायदा नाही म्हणून परमेश्वर त्यांना काय केलाय, चमडीचा कपडा तयार करून आदाम आणि हवाला दिलेला आहे. हालेलुया. इकडे चमडीचा कपडा तयार केलं म्हणजे कुठल्या तरी जानवराला देवानी बली दिलेला आहे. हालेलुया. म्हणून ते चमडीचा कपडा यानं दिलेला आहे. म्हणजे आदाम आणि हवाच्या पापासाठी ते वेळीच रक्त दिलेलं आहे. ते त्यांच्या पापासाठी कुठल्या तरी जानवराला देवानी बली दिलेला आहे. हालेलुया. याच्यातून काय आहे, आमच्या पापासाठी आम्ही स्वतः प्रयत्न प्रायश्चित्त करू शकणार नाही आहे. हालेलुया. आमच्या पापासाठी आम्ही स्वतः काही प्रयत्न करू शकणार नाही आहे. मी खूप पाप केला आहे, आता मी खूप चांगलं करून माझ्या पापासाठी प्रायश्चित्त करणार असं होणार नाही आहे. हालेलुया. आमच्या पापासाठी आमच्याकडे पर्याय नाही आहे. आमच्या पापासाठी आम्ही काही करू शकणार नाही आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर इकडे जानवरला आदाम आणि हवासाठी बली दिलाय आणि त्याच्या चमडाचा कपडा यानं घातलेला आहे. हालेलुया. रोमकरास पत्र 5 अध्याय.
दुसऱ्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे, शास्त्रात असं लिहिलेलं आहे, 10 वचन तुम्ही काढू नको असता आहे का. शास्त्रात असं लिहिलेलं आहे की नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही, समंजस कोणी नाही, देवाच्या शोध जटून करणारा कोणी नाही, सर्व बॅकला आहेत, ते सारे निरुपयोगी झाला आहेत, सत्कर्म करणारा असं कोणी नाही, एकही नाही. हालेलुया. 8वं वचन, 5वं अध्याय 8वं वचन. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावलाय. हालेलुया. आम्ही पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावलाय. 12वं वचन. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरला आणि पापाच्या द्वारे मरण शिरलं आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरलंय. एक माणसाच्या द्वारे, आदामाच्या द्वारे पाप जगात शिरलं आणि पापाच्या द्वारे मरण शिरलं आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण शिरलं आहे. इकडे काय सांगत आहे? सर्वांनी पाप केलाय. आदाम पाप केलाय, आदामापासून सर्वांचा जन्म झालाय, म्हणजे सर्वांनी पापी आहे, सर्वांनी पाप केलाय. हालेलुया. आता सर्वांनी पाप केलं म्हटलं तर कोणी असून दे, कुठलं जाती धर्माचे असून दे, पापासाठी त्यांच्याकडे स्वतः काही प्रायश्चित्त नाही आहे. कुठल्या जातीच्या धर्माच्या देशाच्या मनुष्य असून दे, पहिला आदाम आणि हवा परमेश्वर निर्माण केलाय, त्यांनी पाप केलाय, त्याच्यापासून आमच्या सर्वांचा जन्म झालाय, म्हणजे सर्वांनी आम्ही सर्व मिळून काय आहे? पापी आहे. हालेलुया. आणि सर्व मिळून पापी आहे. आमच्यासाठी स्वतः पापातून बाहेर येण्यासाठी प्रायश्चित्त काही नाही आहे, आमच्याकडे पर्यायच नाही आहे. हालेलुया. मानव जातीकडे स्वतःच्या पापासाठी स्वतः पर्याय काही नाही आहे. म्हणून आदाम आणि हवा पाप केलं होतं. परमेश्वराने जानवराला मारलं, बली दिला आणि त्याच्या चमडीचा कपडा त्यानं घातलाय. हे दाखवत आहे की कोणी मनुष्याला स्वतः पापासाठी काही करू शकणार नाही आहे. कोणी मनुष्य असून दे, ते मनुष्य सर्व मिळून पापी आहे, त्याच्या पापासाठी त्यांनी स्वतः काही करू शकणार नाही आहे. हालेलुया. वचन त्याच्यामध्ये, कारण तर ते एकच इसामाच्या द्वारे, ते एकच इसामाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झालं, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात, ते विशेष करून ते एकच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. एक मनुष्याच्या द्वारे सर्वांनी पाप केलाय, एक मनुष्याच्या द्वारे सर्वांना मरण आलाय. हालेलुया. ते कोण? आदाम आहे. आणि ते एक मनुष्याच्या द्वारे सर्वांचा जन्म झालाय, एक मनुष्याच्या द्वारेच सर्वांनी पापी झालाय, एक मनुष्याच्या द्वारेच सर्वांना मरण आलाय. हालेलुया. आता एक मनुष्य येशू ख्रिस्ताच्या नीतिमत्वाच्या फलाने, एक मनुष्य येशू ख्रिस्त देवाच्या आज्ञा पालन केल्यामुळे, हालेलुया, सर्व मनुष्यांना जीवन मिळणार आहे. सर्व मनुष्यांना पापापासून मुक्ती मिळणार आहे. एक मनुष्य पाप केलं, सर्वजण पापी झालाय. एक मनुष्य देवाच्या आज्ञा पालन केलं, त्याच्यामुळे सर्वजण नीतिमान होणार आहे, नीतिमान झालाय. हालेलुया. आदामापासून जन्मलेलं सर्व पापी झालाय. आदामापासून जन्म झालेल्या सर्वांना मरण येईल आहे. येशू ख्रिस्तापासून जन्म झालेल्या सर्वांना जीवन मिळालं आहे आणि येशू ख्रिस्तापासून जन्म झालेलं सर्व पवित्र झालेलं आहे. आता मनुष्यासाठी पापापासून बाहेर येण्यासाठी एकच पर्याय आहे, ते कोण? येशू ख्रिस्त. आम्ही स्वतः प्रयत्न करून, चांगलं काम करून आणि कुठल्या गोष्टी करून
नाही माहिती नाही आहे ते लोक खूप काय करताय, पाणी दिनी नालं तर शुद्ध होणार आहे असं खूप काय त्यांच्या विश्वासाने करताय. पण खरं काय आहे, आदामापासून आम्ही सर्वांचे जन्म झालेला आहे. आदामाच्या चुकामुळे आम्ही पापी झालाय. येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पालनाने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलं तर आम्ही नीतिमान होणार आहे. आम्हाला मरण नाही, जीवन मिळणार आहे. हालेलुया. सर्व मनुष्य पाप केलाय हे सत्य आहे. सर्व मनुष्यासाठी एकच पर्याय मार्ग आहे, तो येशू ख्रिस्त आहे. कारण काय आहे, सर्व मनुष्यासाठी येशू ख्रिस्त सर्व मनुष्याचा पाप स्वतःवर घेतला आणि येशू ख्रिस्त सर्व मानव जातीसाठी वधस्तंभामध्ये मरण पावलाय, आपले जीवन बली दिलाय. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलं तर येशू ख्रिस्ताच्या मरणामुळे आम्हाला जीवन मिळणार आहे. हालेलुया. आणि आम्ही नीतिमान होणार आहे. हे काय आहे, देवाची कृपा आहे. आमच्या करणीने कीर्ती करून कोणी नीतिमान होऊ शकणार नाही आहे. अब्राहम देवावर विश्वास ठेवला, त्याच्यासाठी ते नीतिमत्व असं काढलेलं गेलं आहे. त्याच्या पुढे हे पण लिहिलं आहे, त्याच्यासाठी नाही आहे, त्याच्या बरोबर विश्वास ठेवणाऱ्यांना सर्वांसाठी तोच आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर आमचं काय झालंय, आम्ही नीतिमान झाला आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त सर्व मानव जातीच्या पापांसाठी वधस्तंभामध्ये मरण पावलाय. येशू ख्रिस्त सर्वांवर प्रेम करत आहे. येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवलं तर नीतिमान झालाय. आणि नीतिमान होण्यासाठी मानव जातीकडे आणि दुसरा पर्याय नाही आहे. हालेलुया. आता येशू ख्रिस्ताकडे एक मनुष्य येत आहे, तो बोलताय कारणासाठी मी काय करू, स्वर्गामध्ये जाण्यासाठी. तो बोलताय तुझ्या आई वडिलांना मान दे, सांभाळ आणि देवाच्या आज्ञा पालन कर. तो बोलताय मी हे सगळं पहिल्यापासून लहानपणापासून करत आहे. हालेलुया. नंतर येशू ख्रिस्त काय सांगत आहे, तुझ्याकडे जे पैसा आहे ते सगळं विकून गरीबांना वाटून टाक. हालेलुया. म्हणजे जन्मापासून मी चांगलंच करत आहे, याचा अर्थ मी नीतिमान झालं काय नाही आहे, नीतिमान होऊ शकतं काय नाही आहे. सर्व मानव जातीच्या पापातून बाहेर येण्यासाठी एकच पर्याय, तो येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या बलिदान. हालेलुया. आणि शैतान लोकांना काय करून ठेवताय, असं केलं तर तू पवित्र होणार, असं केलं तर पवित्र होणार, वेगळं वेगळं मार्ग दाखवून लोकांना फसवत असताय. आणि येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मरण व्यर्थ असं दाखवत आहे शैतान. येशू ख्रिस्ताच्या मरणाने काय नाही आहे, तू असं केलं तर पवित्र होणार, असं केलं तर नीतिमान होणार, असं शैतान जगिक लोकांना फसवत आहे. हालेलुया. पण सर्व मानव जातीसाठी पापांसाठी प्रायश्चित्त कोण आहे, येशू ख्रिस्त एकच आहे. आणि कुठला मार्ग आणि कुठला पर्याय नाही आहे. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त सांगितलाय, तुम्ही जावा सारे सृष्टीला सुवार्ता सांगा, पिता पुत्र पवित्र आत्माच्या नावाने त्यांना बप्तिस्मा दे आणि मी शिकवलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पालन करण्यासाठी त्यांना शिकवा. येशू ख्रिस्त आम्हाला आज्ञा दिलेला आहे. हालेलुया. कारण येशू ख्रिस्त सर्वांवर प्रेम करत आहे आणि सर्वांच्या पापासाठी तो वधस्तंभामध्ये मरण पावलेला आहे. हालेलुया. सर्व मानव जाती पापी आहे. सर्व मानव जातीसाठी एकच पर्याय पापातून बाहेर येण्यासाठी, तो येशू ख्रिस्त. कसं, येशू ख्रिस्ताच्या बलिदानाने, येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरच्या बलिदानाने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा व्यक्ती नीतिमान झालेला आहे. त्याच्यावर न्याय निवाडाचा प्रसंग येणार नाही आहे. आता येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही आहे, तो पापी आहे, त्याचा न्याय होणार आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद करा.